आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी स्कूलमधून आलेले आहे आणि लवकरच आता संक्रांत येते. तर संक्रांतीचं हळदी कुंकू असतं. तर संक्रांतीच्या हळदी कुंकाला मला वाण पण आणायचं आहे. तर आज विचार चालू आहे की बाहेर जावं आणि संक्रांतीचं वाणसाठी मी काय घेणार आहे ते ठरवलेलं नाही, पण बघेल काय घ्यायचं ते. जाईल बाजारामध्ये आणि काय घेणार आहे ते तुमच्यासोबत पण शेअर करेलच मी. तर सकाळी मी पावभाजी बनवून घेतली होती. इतकी काही पण पटकन बनवली. पावभाजी बनवून गेलेली होती आणि आद्विक झोपलेला आहे. आता चला मग पटकन घरातलं आवडते आणि आद्विक उठल्यानंतर त्याला पण घेऊन जाईल सोबत. तर चला बोलते नंतर मी तुमच्याशी. थोडंसं आवरलं मी घरातलं, नाही तर मस्त जेवण घेणार आहे. आणि मी पावभाजी खाल्ली ती शाळेमध्ये, पण तरी पण मग मला ना जास्त सहसा एवढं पाव मला आवडत नाही, पण मी खाल्ले आज. आणि आता मस्त मग छान रात्रीची भाजी होती, वांगी बटाट्याची भाजी, ती भाजी आणि भात. तो मस्त मिक्स गरम करून घेते आणि मस्त जेवण करणार आहे. तुम्हाला दाखवते. कढईमध्ये मी याला मस्त गरम करते. आता गरम करून एकदम छान खरपूस असं थोडंसं जाळ असं हे होऊ द्यायचं त्याला लालचं, तर छान लागतं मस्त. आणि पावभाजी आहे अजून पडलेली, थोडी डिश खायला संध्याकाळी. मग संध्याकाळी बनवून टाकेल कढी खिचडी बनवून टाकेल आज. तर कारण की खूप रोजचं हेवी जेवण पण नको वाटतं संध्याकाळच्याच. आणि बाबांना पण जास्त हेवी जेवण नाही आवडत रात्रीच्या वेळेला. तर असं आहे. चला मी पटकन जेवण घेते, मग बाकीचे कामं आवरेल. नंतर मग जाईल मी विश्ववाडीमध्ये वाण घेण्यासाठी. मग तुम्हाला पण दाखवेल कोणते वाण घेतले असं. तर आद्विक पण उठला, तर मी आता मस्त चहा ठेवला आहे. ब्लॅक टी घेते, ब्लॅक टी घेतो आणि पटकन तयारी करतो आणि मग जातो वाडीमध्ये. आद्विकला पण घेऊन येणार ना आद्विक? आपल्याला जायचं वाडीमध्ये, येणार ना तू? मला दिला का? तर मी आता चहा वगैरे घेते. चहा झाला की नंतर मग थोडंसं बाकीचं स्वयंपाकाचं पण आवरून जाणार आहे, कारण की नंतर मग येऊन खूप उशीर होऊन जातो आवरायला. त्याच्यामुळे मग मी आवरून जाणार आहे बाकीचं, म्हणजे आल्यानंतर काही जास्त राहणार नाही करायचं. तर स्वयंपाकामध्ये कढी खिचडीच बनवायचं ठरवलेलं आहे मी, कारण की सकाळी पावभाजी पण केलेली होती. तर म्हटलं मग साधं सिंपल करून घेऊ, आणि रोज चपाती भाकर हेच होतं आहे सध्या. आणि मग आज कधीतरी ना कंटाळा पण येतो. मग सिंपल पटकन आणि छानसं जेवण कढी खिचडी छान लागते. तर हेच बनवून घेणार आहे मी आज. पटापट घरातली कामं उरकून घेतली आणि मी संध्याकाळी बाजारात जाणार आहे विश्रांतवाडीत. तर तिथे वाणसाठी वस्तू मला आवडतं की नाही बघते, कोणत्या आवडतं कोणत्या नाही, तर त्या घेऊन येणार आहे. आणि त्या तुम्हाला पण दाखवेल मी काय वाण आणलेलं आहे असं. तर चला मग. तर मी काय करते आता, मला जायचं वाण घ्यायला. एक मिनिट लाईट लावते. तर मला वाण जायचं. त्याच्या आधी मी म्हटलं कढी खिचडी बनवायची ना, तर मी कढी बनवून जाते आणि खिचडीला फक्त फोडणी देईल. मग आल्यानंतर तांदूळ धुवून वगैरे टाकेल आणि कुकर लावेल. फक्त फोडणी देणार आहे मी. तर कढी तर मी केली आहे, होऊ शकता कढी करून घेतली माझी. आता
तर माझा स्वयंपाक आटपला, मी कढी करून घेतली आणि खिचडीला फोडणी देऊन ठेवली. आल्यानंतरच आता तांदूळ धुवून टाकेल आणि आता आम्ही निघालो, वाडीमध्ये जाणार आहे मी. चला. मी आलो बस स्टॉपला, है ना? बस स्टॉपला आलो ना आपण, है ना? हाँ का? बघते मी वाहनसाठी काय मला घ्यायचंय आणि चला मग. घेतलेली ना आपण, नको चल. चला चला चला. हो थांब, मी नंतर बघू, आधी आपल्याला तिकीट घेऊ द्या. वाहन देण्यासाठी अजून काही मिळालंच नाही. बघते, मी शोधते अजून काय घेता येईल. आता बघते, मला काही असं आवडलंच नाही अजून. चला मग बघते अजून. फ्लेवर आहे, छान आहे का? छान आहे. हां येईल मी. ₹15 दो. नहीं है भैया, ले लो. 10 का नहीं, 10 का हमारा भी ले लो. 12 घेऊन झाले. आता मी घरी निघाले आणि झाले सर्व. आणि इकडे आजीत पण आहे. तर चला आता मी घरी चालले आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय घेतलं ते. चला मग. मी आताच घरी आले आणि तुम्हाला सांगितलं मी खिचडीचं सर्व करून गेले. ते आले तांदूळ घेऊन मी याच्यात टाकून देते. आणि मी वाहन काय काय आणले, मी खिचडी एवढी लावते कुकरला आणि मग तुम्हाला पण दाखवते.
वरनं खिचडी लावली आहे आणि इथं कढी करून गेली होती. फक्त आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मस्त छानशी गावाकडून ताक आणलेली होती त्याची केली आहे. आमच्या ज्या शाळेतल्या मॅडम आहे ना त्या डिलेवरी झाल्या, तर त्यांच्यासाठी आम्हाला ड्रेस पण घ्यायचा होता. सर्वजणी मिळून घेणार होतो, तर मग मीच घेऊन आले. तर वाडीतूनच घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते. तर लिटल हबचं घेतलं आहे, बेबी सेट घेतलेला आहे. सेट घेतलेला आहे लिटल हबचा आणि मस्त याच्यामध्ये ड्रेस आहे, पॅन्ट शर्ट टोपी आणि टॉवेल आहे. दिशू काढ काही पिशवी बाजूला. तर वानसाठी मी ह्या वस्तू घेऊन आले. तर म्हटलं आज दुसरं नाही, मी काही ना काही मी आणत असते युजफुल. तर हे का आणलं तर म्हटलं हे बाथरूममध्ये किंवा ते फ्लॉवर पॉट नाही का सजवू शकतात, असं फुलांचं गुच्छ असं पण ठेवू शकतात, परत चमचे ठेवू शकतात. तर त्याच्यामुळे मग मी हे घेऊन आले. तर म्हटलं जाऊ दे चला, हे आवडलं मला. दुसरं हे पण होतं ते नाही का अगरबत्तीलाचं आपलं, पण जाऊ दे म्हटलं हे ते सर्वांकडेच असतं ना. हे बघ हे वेगळं काहीतरी आवडलं का दिशू, तर मग मी हे घेतलं. हे मोठं पण होतं एक एवढं मोठं डायरेक्ट वरतीपर्यंत है ना. अजून दाखव एकदा माझं कसं. असा हा व्हिडिओ होता आणि असा आजचा दिवस माझा गेला. आणि मी आणलेलं युजफुल आहे. त्यात चमचे पण ठेवू शकतो आपण, किंवा बाथरूममध्ये कोलगेट ब्रश वगैरे ठेवू शकतो, किंवा त्याच्यामध्ये मस्त फ्लावरचं एक गुच्छ मस्त असं ठेवून, मस्त आर्टिफिशियल जे फ्लावर असतात प्लास्टिकचे ते ठेवून मस्त हे सुद्धा ठेवू शकतो छानसं. तर त्यामुळे मग मी घेऊन आले, म्हटलं चला हे घेते. तर चला मग असं आजचा हा व्हिडिओ होता. आणि हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.